देऊळगाव वळसामध्ये मंत्री संजय राठोड यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। मी त्या ठिकाणी उभा आहे, त्या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारचे या ठिकाणी जे आहेत जेसीपीने त्यांचं जे आहे या ठिकाणी फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि दरवर्षी या ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात देऊळगाव वळसामध्ये महालक्ष्मीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी त्या अनुषंगाने ते या ठिकाणी येणार आहे। या संदर्भात बोलण्याकरिता काही या गावातले नागरिक आपल्यासोबत आहे, सरपंच आहे आणि काही पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी। कशाचा हा आपण स्वागत करत आहे आणि काय सांगणार? महालक्ष्मी संस्थान हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध असं महालक्ष्मी देवीचं संस्थान असल्यामुळं या ठिकाणी झालेला संपूर्ण विकास काम, आजपर्यंत केलेला संपूर्ण विकास काम माननीय नामदार संजय भाऊ राठोड साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी होत आलेला आहे। ब दर्जाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे। येथे 7.5 कोटी रुपये खर्च करून वन पर्यटनाचं स्थळ देखील मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आहे आणि आवश्यक त्या भक्तांसाठी ज्या सुविधा आहेत ते सतत दरवर्षी निधी उपलब्ध करून देत असल्यामुळे दरवर्षीच मोठ्या प्रमाणामध्ये नामदार संजय राठोड साहेबांचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत आम्ही करत असतो आणि यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात चांगलं वाजत गाजत आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहे। नक्की या ठिकाणी आणखी काही पदाधिकारी आहे। भाऊ मला सांगा कशाचं स्वागत करण्यात येणार आहे आणि कोण या ठिकाणी येणार आहे? संजय भाऊ राठोड साहेब नामदार येणार आहे इथं आणि त्यांचं जंगी स्वागत करणार आहे। आणि भाऊचं काम जे आहे ते सर्व तालुका म्हणजे मतदारसंघात माहीत आहे कोणत्या पद्धतीने काम करत, गोरगरिबासाठी काम करणारा नेता आहे आणि वर्षासाठी विशेष प्रेम आहे भाऊचं। महालक्ष्मी देवस्थान विदर्भामध्ये 2च आहे, त्याच्यामुळे भाऊ इथं दरवर्षी येते आणि दरवर्षी भाऊचं जयंती स्वागत करतात। नक्की या ठिकाणी भाऊ येतात आणि दरवर्षी यांचं स्वागत सुद्धा करण्यात येतं। मात्र या ठिकाणी जेसीपी ठेवलेला आहे आणि ह्या जेसीपीने आता वर्षाव करण्यात येणार आहे, फुलाचा वर्षाव करण्यात येणार आहे। काय सांगणार तुम्ही ग्रामस्थ म्हणून? फुलाचा वर्षाव याच्यासाठी की हे जे आमचं देऊळगावचं महालक्ष्मीचं मंदिर आहे हे भाऊच्या आधी विकासापासून कोसो दूर होतं। भाऊ आल्यापासून, आमदार झाल्यापासून त्यांनी आम्हाला कधीही निधी कमी पडू दिला नाही। भरभरून या मंदिरावर, या देवीवर आणि या गावावर विशेष प्रेम आहे, म्हणून आम्ही विशेष प्रेम भाऊसाठी व्यक्त करतो आणि आम्ही फुलांची उधळण त्यांच्यावर करतो। नक्की एकंदरीत पाहिलं तर भाऊ आमच्या गावावर प्रेम करतात आणि याचमुळे आम्ही भाऊवर जे आहे फुलाची वर्षा या ठिकाणी करणार आहे असं सुद्धा या ठिकाणी गावातील नागरिकाच्या वतीने सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, दारव्हा, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।